नमस्कार मित्रांनो, आज आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एक आठवण पाहणार आहोत. गोरगरीब हीन दर्जाच्या सेवकांची संगत करणे हे आपल्याला अजिबात शोभत नाही. शाहू महाराजांचे वृद्ध शिक्षक कृष्णाजी गोखले एक दिवस अचानक शाहू महाराजांना म्हणाले, तर मी कोणाची संगत करावी असे आपल्याला वाटते? शाहू महाराज अत्यंत नम्रपणे म्हणाले, आपल्या संस्थानात लब्ध प्रतिष्ठित सुशिक्षित तोला मोलाची माणसे काही कमी आहेत? त्यांच्याशी संगत करा ना, नाही त्या भिकाड्यांच्या नादाला कशाला लागता? म्हणजे माझ्या संगतीत आलेली माणसं तुम्हाला भिकाडे वाटतात होय? तुम्हाला ज्यांना आपण लब्ध प्रतिष्ठित सुशिक्षित समजता त्यांना जरा जवळून पहा, मग समजेल. जवळून? होय जवळून. तुम्ही जी तोला मोलाची माणसे समजता ना, ती दारूच्या प्यालात रोज अखंड बुडालेली असतात. तुम्ही समजता त्या तोलामोलाच्या माणसामुळेच आमच्या पोलादी शरीराच्या आबासाहेबांची अक्षरशः चाळण झाली. हे तरी आठवतंय ना? एक दिवस शाहू महाराज कसबा बोडा येथील आपल्या वडिलांच्या निवासस्थानी सिस्टर्स पॅलेस या ठिकाणी गेले. आबासाहेबांचा मृत्यू दारूच्या व्यसनामुळे झाला याचा शाहू महाराजांना अतीव क्रोध होता. सिस्टर्स पॅलेसमध्ये गेल्यानंतर आबासाहेबांची दिवाणखान्यातील प्रतिमा पाहून महाराज क्षणभर थबकले. बघता बघता आबासाहेबांच्या आधुनिक अशा मद्यपानगृहात गेले. आत जातात न जातात तोच फाड फाड असा जोरदार आवाज येऊ लागला. आत काय चालले आहे हे पाहण्यासाठी एकाचीही हिंमत झाली नाही. आवाज वाढत गेला तसे अखेर साहस बांधून नोकर चाकर हुजरे आत शिरले. आत जाऊन पाहताच तोच आत मद्यपानगृहातील जवळजवळ सर्व शेकडो बाटल्यांचा चक्काचूर झाला होता. जाता जाता ते एवढेच म्हणाले, आमच्या आबासाहेबांच्या पोलादी शरीराची राख रांगोळी करणारे, आम्हाला व आमच्या बापूसाहेबांना पोरके करणारे हे दारू आमच्या आबासाहेबांच्या निवासस्थानी हवेच कशाला? धन्यवाद मित्रांनो.